नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर आज आपण गप्पा मारणार आहोत लैला आणि मजनूशी. काय झालं हो, रोमियो आणि जुलिएटची जशी तुम्ही जोडी ऐकली आहे ना, तसंच लैला आणि मजनूशी आपण गप्पा मारणार आहोत. म्हणजे आत्ताच आपलं जे खूप छान असं व्हिडिओ सॉन्ग आलं आहे त्याच्यातलीच आपण म्हणजे जगदीश आणि तनू यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग. हाय, हॅलो, कसे आहात? मस्त. तुम्ही? मी पण छान. तर लैला आणि मजनू असंच हाक मारते नाही का, कारण ते गाणंच इतकं छान आणि सगळ्यांचं असं तोंडात बसलं आहे आता. तर कसं वाटतं तुम्हाला? जाम भारी, खूप खूप छान. जे कारमध्ये जे सॉन्ग ऑडिओ लावत आहेत आणि जे आम्हाला मेन्शन करतायत तर ते खूप सुंदर वाटतंय प्रत्येकच जण. तुला कसं वाटतंय? मला खूप खूप भारी वाटतंय एवढं लोकांचं प्रेम आणि 7 डेजमध्ये 1 मिलियन झाले. एक्झॅक्टली, ती खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. मला तेच म्हणायचं आहे की आपण एखादं काम करतो आणि ते लोकांपर्यंत इतक्या छान आपले सगळे प्रतिसाद देत असतात. तर त्या आणि ह्याच्यात मला विचारायला तुम्हाला आवडेल की तुमची अशी फॅमिली रिॲक्शन काय होती की भाई आपल्या मुलांनी इतकं छान केलं आहे. तर मला अशी रिॲक्शन सांगा फॅमिलीबद्दल. माझं प्रत्येकच गाणं येतं त्याच्यामध्ये जाम वेट करत असतात, पण या गाण्याला पण खूप खूप जास्त वेट करत कारण मेन ह्याच्यात मी डान्स केला होता. ओके. त्यासाठी. आणि माझी मम्मी तर खूप एक्सायटेड होती आणि तिचं शॉकिंग रिॲक्शन होतं की तू डान्स केला ह्याच्यात. सो माझ्या घरातल्यांची पण रिॲक्शन असे हे होती हॅपी एकदम, असं की असं एकदम सॉन्ग असं रोमॅन्टिक टाईप आहे असं. आणि एंट्री आहे चांगली माझी, मी भारी दिसतो त्याच्यामध्ये. त्याच्यावरून त्यांचं रिॲक्शन की तू खूप छान दिसतोय, तुमची जोडी खूप छान वाटते, तिची हाईट कमी तुझी हाईट जास्त आहे, त्याच्यावरून एक की पेअर कसं जमलं. सो त्यांचे पण रिॲक्शन खूप छान होते आणि सो भारी वाटते खरं त्यांना प्राऊड करून. नक्कीच. मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्याची जी तुमची कास्टिंग प्रोसेस होती ती कशी होती, किंवा ते कसं झालं? तुम्हाला कॉल आला तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती, तेव्हा त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? जेव्हा मला कॉल आला रोहित दादाचा तेव्हा मी बोलली हां ठीक आहे. मी एक्सायटेड होती कारण बिग हिट मीडियासोबत माझं फर्स्ट गाणं आहे, तर मी खूप एक्सायटेड होती. आणि जेव्हा मी सॉन्ग ऐकलं, फुल वाईबवाला सॉन्ग आहे, तर छान वाटलं. तर मला खूप भारी वाटलं. आणि जेव्हा मला सांगितलं जगदीश आहे, जगदीशची हाईट एवढी मोठी आणि मी त्याच्यासमोर खूप छोटी, मग बोलले कसं काय होईल, तर मग ते झालं. सो मला आला होता फोन रोहित दादाचा की असं गाणं आहे बिग हिट मीडियाचं आणि त्याच्यामध्ये तनू आहे अपोजिटला, मी तुला गाणं पाठवते, तुला ते गाणं करायचं आहे. मी म्हटलं हो तर तू बोलला तर करणार आहे, मी बिग हिटचं गाणं करणार आहे, नाही ना म्हणणार. तर मग गाणं पाठवलं, मी गाणं ऐकलं, बोललो कधी करायचं आहे लगेच ना, कधी निघायचं आहे? तो बोलला आता तुला सांगतो मी फोन करून, डेट कन्फर्म करून. मी म्हटलं ठीक आहे चालेल, मला सांग कधी. आणि ह्या गाण्यामध्ये खूप छान अशी स्टेप आहे नाही का, एकदम मस्त स्टेप आहे. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की काय बाबा किती प्रॅक्टिस करावी लागली होती? मला मेन ती जी मी तुझा मजनू तू माझी लैला, जेव्हा ते होतं तेव्हा आम्हाला ओरडायचा, अरे ती पोझिशन अशी नाही आहे, ती नीट हँड ठेव, नीट हँड ठेव त्याच्यामध्ये. आणि मेन कोरिओग्राफरनी आम्हाला खूप 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 जास्त सपोर्ट केलं. चेतन सर आणि नानू सर खूप जास्त त्यांनी सांभाळून घेतलं, एकदम पोलाइटली एकदम गाईड करत होते की नाही असं. मग खूप सुंदरसं असं झालं, क्रिएट झाली. ओके. नाही, आणि खूप छान वाटते ती स्टेप आणि तुम्ही दोघांनी खूप छान केली आहे सुद्धा ती. आणि मला अजून एक विचारायला आवडेल की ही जी प्रोसेस असते ना, कसं असतं आपण एखादी गोष्ट सुरुवात करतो आणि आत्ता आपली सुरुवात झाली असते आणि आत्ता ह्या स्टेजला आपण आलो, तर एक जबाबदारी वाढते, अचानक धगधग अशा काही गोष्टी होत असतात. ठीक आहे. तर ह्यामध्ये ना एक सपोर्ट लागतो एकदम. तर त्या सपोर्टबद्दल काय सांगाल की तो तुमचा कोण आहे, किंवा त्याच्याशी बोललो की तुम्हाला छान वाटतं, म्हणजे फॅमिली मेंबर असेल किंवा फ्रेंड असेल, एनीवन कोणी? मला मम्मीसोबत बोललं खूप भारी वाटतं. म्हणजे मम्मीला सांगितलं नाही तर जायचं, मम्मी म्हटली जा, मग मी कपडे काय घालू, मग हे घाल, मग तू नको ते घाल, मग हां हे चांगलं वाटतं तुला, तू चांगला दिसतोयस. सो मम्मीचा खूप सपोर्ट असतो. मग मम्मीकडे बघितलं तरी असं खूप भारी वाटतं की नाही आपण हे करू शकतो, मम्मीसाठी तरी करू शकतो. सो असं माझीसुद्धा मम्मी खूप जास्त सपोर्ट करते, खूप जास्त. आणि मला तुम्हाला एक विचारायला आवडेल की आता कसं असतं, एखादं व्हिडिओ जेव्हा शूट होत असतं तेव्हा खूप साऱ्या अशा ना म्हणजे गोष्टी असतात. मग ते सेटमध्ये प्रोडक्शन असेल हँडल करणं, किंवा तो कॅमेरा लागलेला असतो. तर असं मला एक मजेशीर विचारायला आवडेल की डान्स करताना भाई रिटेक कोणी घेतले सारखे रिटेक म्हणजे त्या गोष्टी डान्सच्या ह्याला घेतलेत पण बाकीच्या ह्याला नाही.
Dance पाऊस ला. पडला होता त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं हां. बाकी असं काही तनुनी नाही घेतले रिटेक नाहीच घेतले मी. नाही घेतले रिटेक म्हणतो माझ्याकडे प्रूफ आहे. हां नाही घेतले. फक्त पाऊस पडला होता त्याच्यामुळे अर्धा तास काहीतरी थांबलं होतं शूट रात्रीचा पाऊस पडला होता बस बाकी तर मस्त चालू होती एनर्जेटिक होता सेट हां ॲक्च्युली सेट पण खूप छान आहे तर अशी एखादी प्लेस सांगा ना की जिथे म्हणजे तुम्हाला ती डान्स स्टेप करताना खूप मजा आली होती. जी लास्टची होती जी फिल्म सेटिंग हां, होती ते- तिथे कारण मी साडी घातली होती आणि त्याच्यात सगळं भिजलेलं सॉंगचा होतं एंड आहे ना एंड त्याच्यामध्ये ते आणि last माझ्या होतं, ते साडी पूर्ण खराब झाली होती भिजली लास्टला होती पूर्ण खूप. आणि नुसती असं माझ्या पाणी पडत होतं त्याचं पाणी माझ्या तोंडावर खूप मजा आली बरं आणि हा असा आता अचानक भयानक असा प्रोजेक्ट आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा असा नेक्स्ट प्रोजेक्टबद्दल असं काही अपकमिंग आम्हाला ऐकायला मिळणार आहे का लवकरच तुमच्या दोघांकडनं ते विचारायला आवडेल. तुझं असं काही तर सांग अजून सांगायचं तर तू सांग. तुझं सांग. नको तुझं सांग. अरे सांग आहे पण सांगू लवकरच. येस बरं आहे? म्हणजे सरप्राईज आहे सरप्राईज आहे. मी पण सांगतो ना आहे पण कळेल लवकरच अच्छा असं आहे तर आणि मला एक विचारायला आवडेल की आता असं रोमॅन्टिक सॉन्ग आहे ओके तर ना आपले फ्रेंड्स लोक असतात थोडे टीच करणारे भाई रोमॅन्टिक सॉन्ग हो अशी काहीतरी त्यांची रिॲक्शन असते तर अशी एखादी रिॲक्शन किंवा अशी कॉम्प्लिमेंट सांगाल का तुम्ही की आता रोमॅन्टिक सॉन्ग आहे ठीक आहे तर आपले फ्रेंड लोक रेडी असतात लगेच रिॲक्ट करण्यासाठी तर असं माझ्या मैत्रिणी आहेत त्या मला खूप चिडवतात तर ह्याच्यासोबत बघितलं हा तुमची जोडी खूप सुंदर दिसते खूप सुंदर असं त्या गोष्टीने मला चिडवत होते. अच्छा किंवा अशी अतरंगी काहीतरी मला कॉम्प्लिमेंट अतरंगी हाईटवरून हां तुझी मला height किती पण आहे असं? किती मोठी आहे असं आणि मला- त्याच्यात दिसून येतं ना प्रॉपर. ठीक आहे ना तीच तर एक केमिस्ट्री आहे ना तुमची हाईट छोटी मोठी त्याच्यातच तुमचं एक बॉन्डिंग दिसतं तर आता सेटवरचं बॉन्डिंग होतंच पण त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही तुमच्या बॉन्डिंगबद्दल काय सांगाल किंवा ह्याआधी केलात का तुम्ही एकदा नाही फर्स्ट टाइम भेटलो अच्छा आणि कधी बोललो सुद्धा नव्हतं कधीच नाही. एकामेकांशी तर खूप छान बॉन्ड झाला. आणि खूप छान वाटतं हां खूप छान. आणि असं मिलियनला वगैरे गेलं हां त्यामुळे खूप भारी वाटतं आणि कारण एक्सायटेड 7 असतात डेजमध्ये किंवा यूट्यूबला आपण स्क्रोल करत मी असतो हां की भरपूर अ, बघते, रोज बघते. किती गेलं गाणं आपलं वेळा. ते रोज तू बघत किती होते. वेळा कट बघतो? कट कट करून परत बघायचं की मी आता पण. किती वाढले त्याच्यामध्ये मोरमध्ये ऑप्शन असतं ना की अजून हां. ते व्ह्यूज आणि काउंट त्याच्यात दिसतात सगळ्यांचे कमेंट्स होते की खूप छान झालंय खूप छान मग ते बघून पण खूप comments. भारी वाटलं. तर खूप छान अशी जर्नी होतीच तुमची तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट Thank you. ह्या पुढे असे खूप छान छान प्रोजेक्ट करा Thank you, दोघांना thank you. ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू